हॅलो, आवाज येत नाही माझा. स्पष्ट करा. स्पष्ट आला पाहिजे. चालू झाल्यानंतर आवाज हा रूप पाहता लोचनी
म्हणून आवाज वाढव सर्व सुखाचे बापर रखो महादेव तो विठ्ठल वरं पुण्डलीकाय दातुं मुनीन्द्र समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकरु प्रथम नमन पाण्डुरङ्गकरु प्रथम नमन पाण्डुरङ्गकरु प्रथम नमन पाण्डुरङ्गकरु प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा दुसरे Thank you.
विद्याचे अधिकरण तेची बंधू श्री चरण दानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लाभलो पवन झालो चराचरी जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा सर्वांच्या परिचयाचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग या ठिकाणी सेवेसाठी घेतला। या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय संतत्वाला मातृत्वाची उपमा देतात। तसा जर आपण विचार केला तर संतत्व हे खूप मोठं आहे आणि मातृत्व हे खूप लहान आहे। मग तरी पण संतत्वाला मातृत्वाची उपमा का? याचं कारण असं आहे, जगाच्या पाठीवर मातृत्व एवढा दृष्टांत पण कोणता नाही। तसं पाहिलं तर संतत्व खूप मोठं आहे। अणुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा, पण मातृत्वासारखं प्रेम या जगात कोणीच करू शकत नाही। त्यामुळे संतत्वाला मातृत्वाची उपमा महाराज देतात। लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त। अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार देणं वक्त्यात साध्य कर्तव्य आहे। इको कमी करा पूर्ण। आज या ठिकाणी ज्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित झाला, निमित्त सर्वांना माहिती आहे, पण सांगणं माझं काम आहे। आज या ठिकाणी ज्या मातेचं प्रथम पुण्यस्मरण आहे, प्रथम वर्षश्राद्ध आहे, ते या घरातील माता कैलासवासी छायाताई दिलीप कदम, बरोबर ना, यांच्या प्रथम वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आजची ही कीर्तनरूपी सेवा या परिवाराने सुंदर पद्धतीने नियोजन केलं। या परिवाराचं करावं तेवढं कौतुक कमी आहे, कारण प्रत्येकाच्याच घरी वर्षश्राद्धाच्या निमित्ताने कीर्तन होत नाही। ज्याच्या घरामध्ये संस्कार आहेत किंवा ज्याच्या घरामध्ये काहीतरी पुण्य शिल्लक आहे, अशाच घरामध्ये कीर्तन होत असतं, अशाच घरामध्ये भजन होत असतं। आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी सुंदर अशा पद्धतीने आज या ठिकाणी मला ज्यांनी निमंत्रित केलं ते हरिभक्त पारायण परमजनीय गायकवाड महाराज यांनी या ठिकाणी निमंत्रित केलं, त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी मी आभार मानते। या ठिकाणी आज आपल्या कीर्तनासाठी एवढे सगळे टाळकरी या ठिकाणी उपस्थित आहेत, काही ओळखीचे आहेत, काही इकडल्या भागामध्ये बाबा आलेत, सगळे या ठिकाणी सर्व भजनी मंडळ असतील, गायक असतील, महाराज असतील, बाबा असतील, पेटीवादक असतील, ताई असतील, तसेच मृदंगाचार्य हरिभक्त पारायण पुरी महाराज, सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्वांच्या साथीने आपल्या कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य विठाल या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय मातृत्व सांगत असताना शब्दामध्ये मांडण्याचा प्रयत्न करतायत। तसं आपण जर विचार केला तर जगद्गुरु तुकोबारायांनी तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये जवळजवळ 127 अभंग फक्त आईविषयी लिहिलेले आहेत। त्यापैकी हा एक अभंग जो सर्वांच्या परिचयाचा आहे, आईचं वर्णन करणारा हा अभंग आहे। माता पित्यांचे उपकार कधीच कोणाला फेडता येत नाहीत, पण हे वर्षश्राद्ध का करायचं याचं कारण असं आहे, त्या माईबापांच्या उपकारातून उतराई होण्यासाठी थोडासा प्रयत्न करायचा म्हणजे वर्षश्राद्ध करायचं। आई वडिलांच्या उपकारातून कधीच उतराई होता येत नाही। अगदी त्यांच्या चरणावरती मस्तक ठेवून आपण आपला प्राण जरी सोडला तरी त्यांचे उपकार आपल्याला कधीच फेडता येत नाही, लक्षात घ्या। आणि म्हणून खऱ्या अर्थाने या ठिकाणी या आईचं वर्णन अभंगातून महाराज करतात की आई आपल्या लेकराच्या हिताचा विचार करते। बघा, आपल्या हिताचा विचार करणारे कोण आहेत?
समाजामध्ये एकतर संत नाहीतर दुसरे म्हणजे आईबाप. आपल्याला वाटत असेल ना आपलं कल्याण व्हावं, एकतर तुम्ही संतांचं ऐका नाहीतर तुमच्या आई वडिलांचं ऐका. पण शोकांतिका एका गोष्टीची वाटते की आजची मुलं कोणाचं पण ऐकतील पण स्वतःच्या आई वडिलाचं ऐकत नाही. पण मुलांनो, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यांना आई कळाली त्यांना देव कळाला, पण ज्यांना आईच नाही कळाली त्यांना देव कळणं कठीण आहे. आलं लक्षात? ज्यांना आई वडिलांना प्रसन्न करता येतं त्यांना देव प्रसन्न करायला जास्त वेळ लागत नाही. पुंडलिकाने काय केलं? आई वडिलाची सेवा केली आणि आई वडिलाची सेवा केली म्हणून तो पांडुरंग परमात्मा 28 युगे त्या विटेवरती उभा राहिला. पुंडलिकाच्या भावार्था. महाराष्ट्र कोणाचा आहे? हा पुंडलिकाचा महाराष्ट्र आहे, बरोबर ना? पण याच पुंडलिकाच्या महाराष्ट्रामध्ये मला एका गोष्टीचं दुर्दैव वाटतं की याच पुंडलिकाच्या महाराष्ट्रामध्ये पुंडलिकाच्याच नावाने वृद्धाश्रम उभारली जातात बाबा. म्हणजे वृद्धाश्रमालाच नाव दिलं जातं भक्त पुंडलिक. किती दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि म्हणून आज आई वडिलाची किंमत कळणं अतिशय महत्त्वाची गोष्ट असेल. आज कीर्तनातून आई सांगावी लागते, बाप सांगावा लागतो, कारण आज आपल्याला त्यांची किंमत कळत नाही. असेपर्यंत कळत नाही, गेल्यानंतर रडून काय उपयोग आहे का? नाही ना. काही काही लोक माझ्याजवळ येतात आणि मला म्हणतात की ताई, आम्ही एकदा तरी आमच्या आईच्या आमच्या वडिलांच्या गळ्यात पडून त्यांना सांगायला पाहिजे होतं की आमचं त्यांच्यावरती किती प्रेम आहे. अरे मग का नाही सांगितलं? आम्हाला काय माहित ते इतक्या लवकर जातील, इतक्या लवकर त्यांचा मृत्यू होईल, आम्हाला काय माहीत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, एकदा का तुमचे आईबाप हे माती आड निघून गेले ना, कितीही आई आई करा आणि कितीही बाबा बाबा करा, माती आड गेलेले आईबाप पुन्हा पाहायला सुद्धा मिळणार नाहीत. ते पाहायला मिळतील ते फक्त फोटोमध्ये. म्हणून जोपर्यंत आपल्या जवळ आपले माईबाप आहेत तोपर्यंतच त्यांना जीव लावा. आणि त्यांची काही अपेक्षा नसते आपल्याकडून. त्यांची अपेक्षा फक्त एवढीच असते की आपल्या लेकराने आपल्याला प्रेमाचे आपुलकीचे 2 शब्द तरी बोलावेत. एवढं जरी तुम्ही केलं तरी त्यांचं पोट भरतं. त्यांना बाकी काहीही करायची गरज नाही. आणि आज या कलियुगामध्ये सगळ्यात मोठा आणि सगळ्यात श्रीमंत माणूस कोणाला म्हणायचं? तर ज्याच्याकडे अजून पण त्यांचे मायबाप जिवंत आहेत, त्याच्यासारखा श्रीमंत माणूस या जगामध्ये कोणताच नाही. एका कवितेमध्ये फार सुंदर वर्णन आलेलं आहे. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक ऐकानी हो, ती हाक ऐकानी मज होई शोककारी. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. जगात आज आई वडिलाची किंमत समजणं फार गरजेचं आहे. एकतर आपलं सबसे बड़ी है माँ, 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 सबसे बड़ी. पगले सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ. माँ से बढ़कर कोई नहीं रे, माँ से बढ़कर कोई नहीं रे, देती है
दुआ देती है दुआरी, पगले सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ, पगले. या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ नातं, या जगातलं सगळ्यात मोठं नातं कोणतं असेल तर ते आई वडिलांचं नातं आहे. म्हणून आई वडिलाचं ऐकलं पाहिजे. आपलं हित व्हावं असं वाटतं ना, एकतर संतांचं ऐकलं पाहिजे. जगामध्ये 4 प्रकारचे वर्ग आहेत. पहिला वर्ग असा आहे जो स्वतःचं हित करत नाही, दुसऱ्याचं हित होऊ देत नाही. दुसरा वर्ग असा आहे जो स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचं नुकसान झालं तरी चालेल. तिसरा वर्ग असा आहे जो स्वतःचं हित करतो आणि दुसऱ्याचं हित करतो. आणि चौथा वर्ग असा आहे जो केवळ आणि केवळ दुसऱ्याच्या हितासाठीच या ठिकाणी येतो. तो वर्ग संतांचा आहे. म्हणून संतांचं ऐकलं पाहिजे. समाजामध्ये बरेच प्रकारची लोक आहेत जे स्वतःचं पण हित करत नाही, दुसऱ्याचं पण हित होऊ देत नाही. माऊली म्हणतात, आपण अंगे जळे आणि नागवी जगाचे डोळे, पतंग जैसा सळे दीपाचे. माऊली म्हणतात की रात्री दिव्याच्या भोवती पतंग नावाचा कीटक जसा गिरट्या घालतो आणि त्यावरती झडप घालून तो स्वतःही जळून भस्म होतो आणि दुसऱ्यालाही अंधकार करतो, त्या पद्धतीने हा वर्ग आहे. स्वतःचाही फायदा करत नाही, दुसऱ्याचा पण फायदा होऊ देत नाही. इको कमी करा. दृष्टांत सांगते तुम्हाला म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक अधिकारी माणूस असतो आणि तो अधिकारी माणूस भाजी मंडईत भाजी घेण्यासाठी जातो. हातामध्ये एक वांग घेतो आणि मावशीला विचारतो, मावशी वांगे किती रुपये किलो? मावशीने सांगितलं फक्त 5 रुपये किलो. त्याने हातातलं वांग रागाने खाली टाकलं आणि म्हटलं, इतके महाग काय वाटतं की नाही? म्हटलं तुम्हाला मनाला वाटेल तसे भाव लावता. मावशी म्हटली, अहो तुम्ही असा गोंधळ करू नका. जर तुम्ही असा गोंधळ केला तर माझी वांगी कुणी घेणार नाही. मग तो म्हटला, मावशी त्याची तुम्ही काळजीच करू नका, कारण या वांग्याला या पठ्ठ्याचा हात लागलाय आणि जिथं माझा हात लागतो त्या ठिकाणी काहीच शिल्लक राहत नाही. म्हटलं, एवढी काय तुमच्या हातामध्ये जादू आहे? त्यावेळेस त्याने सांगितलं, मावशी याच हाताने मी 100 एकर जमीन घालवली, तिथं तुमच्या एवढीशा वांग्याची काय किंमत? विठाला म्हणजे स्वतःचाही फायदा करत नाही, दुसऱ्याचा पण फायदा होऊ देत नाही. दुसरा वर्ग समाजामध्ये असा आहे जो स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचं नुकसान झालं तरी चालेल. माऊली म्हणतात ना, तैसे म्हणे वाचा काय भलतया दुःख देत जाये, स्वार्थ साधितान पाहे पराचे हित. स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचं नुकसान म्हणजे तुझी दाढी जळली तरी चालेल पण माझी बिडी पेटली पाहिजे, अशी काही लोक आहेत समाजामध्ये. पण या समाजामध्ये फक्त एकच वर्ग असा आहे जो केवळ दुसऱ्याच्या हितासाठी येतो आणि तो वर्ग संतांचा आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. माईबाप हे संत महात्मेत जर नसते तर देव काय असतं हे पण आपल्याला कळालं नसतं. घड आहे संत भेटी. वा, खूप छान प्रमाण दिलं. संतांची भेट होणं खूप अवघड आहे, कारण हरी प्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते. जर संत नसते तर या जगात काय खरं काय खोटं आपल्याला समजलं असतं का? नाही. संतांनी सांगितलं, बाबांनो हे सगळं जग खोटं आहे, लटिका व्यवहार सर्व हा संसार. जगामध्ये खरं फक्त एकच आहे, सत्य साच खरे नाम विठोबाचे वरे. या जगामध्ये सत्य फक्त देव आहे, या जगामध्ये सत्य फक्त ईश्वर आहे. ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है. जागो जीवन जो तुझा
सत्यं शिवं सुन्दरम् सत्यं शिवं सुन्दरम् सत्यं शिवं सुन्दरम् ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है। सत्यं शिवं सुंदरम् सत्यं शिवं सुंदरम् सत्यं शिवं सुन्दरम् रामावध में रामावध में काशी में शिव कान्हा वृंदावन में दया करो प्रभु देखो इनको दया करो प्रभु देखो इनको हर घर के आंगन में राधा मोहन शरणं सत्यं शिवं सुन्दरम् सत्यं शिवं सुन्दरम् या जगामध्ये सत्य फक्त ईश्वर आहे आणि असत्याची जाणीव करून देणारे संत आहेत. म्हणून संतांचं ऐकलं पाहिजे आणि संताची भूमिका आणि आईची भूमिका एकच आहे. संतांचं अंतःकरण आणि आईचं अंतःकरण एकच आहे. बघा, जसं की संत ह्या समाजाला हित सांगत असताना पहिल्यांदा गोड शब्दामध्ये सांगतात. कसं सांगतात? गोड शब्दामध्ये सांगतात की बाबांनो, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. पण गोड बोलून ही लोक ऐकायला तयार नाही. म्हणून संतांनी शिव्या देऊन पण सांगितलं, किती सांगू तरी नैकती बटकीचे पुढे सिंधडीचे रडतील. पण शिव्या दिल्या तरी ही लोक ऐकायला तयार नाही. म्हणून संतांनी शेवटी सांगितलं, बाबांनो आता पाया पडतो पण ऐका. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. तीच पद्धत आईची. बघा, आई काय करते माहिती का? आपल्या पोराला पहिल्यांदा असं जवळ घेते आणि जवळ घेऊन त्याला असं कुरवाळते आणि गोड शब्दामध्ये सांगते, बाळा अरे ते शेजारचं पोरग बघ बर, मोठ्या गाडीमध्ये फिरतो, 80-90 हजार पगार आहे त्याला, तू पण मोठा हो, अभ्यास कर. पण ते पोरग ऐकत नाही. मग मात्र आई काय करते? दांडकं काढते. काय करते? दांडकं काढते. बरं, तिची स्वतःच्या लेकराला मारण्याची इच्छा असते का? नाही, पण मारावं लागतं का? त्याच्या कल्याणासाठी, त्याच्या हितासाठी. तरी पण ते कार्ट इतकं विचित्र असतं की ऐकतच नाही. मग मात्र आई म्हणते, बाळा अरे मी तुझ्या पाया पडते रे, पण अभ्यास कर. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात, लेकराचे हित. प्रथम चरणामध्ये महाराज सांगतात, जी लेकराचं हित वाहते, जिच्या चित्तामध्ये फक्त आणि फक्त आपल्या लेकराचा विचार असतो, तिला आई असं म्हणतात. लेकराचे हित, उदंड प्रेम करते ते आपल्या लेकरावर, व्यापक प्रेम करते. आणि आई तिच्या जीवनामध्ये कोणतंही दुःख सहन करेल. कोणतीही आई असू द्या, तिच्या जीवनामध्ये ती कोणतंही दुःख सहन करेल. पण ती फक्त एक दुःख सहन करत नाही, आणि ते दुःख म्हणजे तिच्या आधी तिच्या पुत्राचं जाणं. बाकी किती मोठं दुःख असू द्या, टोकाचं दुःख असू द्या, स्त्रीकडे सहनशक्ती जेवढी असते ती कशातच नाही. सहनशक्ती कुणाकडून शिकावी? एकतर पृथ्वीकडून, नाहीतर मग स्त्रीकडून.
ती स्त्री एक आई जेव्हा होते त्यावेळेस ती आई तिच्या जीवनात कितीही मोठं दुःख सहन करेल, फक्त ती एक दुःख सहन करत नाही, तिच्या आधी तिचा मुलगा जाणं. आणि म्हणूनच बघा ना, ज्या वेळेस 9 महिने 9 दिवस पूर्ण झालेले असतात आणि अखेर बाळंतपणाची वेळ जवळ आलेली असते, तिला अनंत यातना वेदना होत असतात आणि त्यावेळेस तिला दवाखान्यामध्ये नेलं जातं. दवाखान्यामध्ये नेल्यानंतर अचानक ते डॉक्टर त्या बाईच्या नवऱ्याकडे, त्या होणाऱ्या बाळाच्या बापाकडे पळतच येतात आणि सांगतात, हे बघा परिस्थिती अत्यंत कठीण आहे, बाळाच्या गळ्याला नाड्याचे वेडे पडलेले आहेत, एक तर तुमचं बाळ जगू शकतं, अन्यथा तुमची बायको, तुम्हाला काय हवंय? वडिलांनी लगेच पेपरावरती सही केली आणि सांगितलं, डॉक्टर पोरग मेलं तरी चालेल पण बायको पाहिजे. हे बापाचं वृत्त झालं. पण ज्या वेळेस ते डॉक्टर त्या होणाऱ्या बाळाच्या आईकडे येतात, जिला अनंत यातना वेदना होत असतात, त्यावेळेस ते डॉक्टर त्या आईला विचारतात, हे बघा परिस्थिती कठीण आहे, एकतर तुम्ही जगू शकता नाहीतर तुमचं बाळ, तुम्हाला काय हवंय? तेवढ्या त्रासामध्ये सुद्धा तिने सांगितलं, डॉक्टर साहेब मी मेले तरी चालेल पण माझं बाळ जगलं पाहिजे डॉक्टर साहेब. ती देह विसरी आपुला, एवढं प्रेम ती करते, कारण ती सहन करू शकत नाही तिच्या आधी तिचा मुलगा जाणं. लक्षात घ्या किती प्रेम करते. आईचं अंतकरण ते आईच, दुसरी जागा आईची कोणी घेऊ शकत नाही. लक्षात घ्या, आई ती आईच असते. एखाद्या मुलाची आई मरण पावते आणि तो मुलगा त्या प्रेताच्या पुढे बसून दाय मोकलून रडतोय, त्यावेळेस काय करतात, शेजारच्या बायका येतात आणि त्या शेजारच्या बायका त्याच्याजवळ येऊन त्याला म्हणतात, त्याची समजूत घालतात, बाळा अरे रडू नकोस, राजा अरे रडू नकोस, अरे आम्ही पण तुझ्या आई सारख्याच आहोत ना. इथं तर बोलताना त्या चूक करतात ना, आई सारख्याच असं म्हणणं वेगळं आणि प्रत्यक्षात आईच होणं वेगळं. म्हणून आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही. तसं पाहिलं तर जगातल्या सगळ्या स्त्रिया आई सारख्याच आहेत ना, पराविया नारी माता माऊली समान. म्हणून ज्या आईने आपल्याला जन्म दिला त्या आईचे उपकार कधीच आपल्याला फेडता येणार नाही. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. हेच लागे माझ्या पायाला, पाणी येई तिच्या डोळ्याला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. जन्म दिला, ती आईची जागा कोण घेईल? कोणीच नाही. आई ती आईच असते. एक जण माझ्याकडे आले आणि मला म्हटले, ताई, इको कमी करायचं लगेच, म्हटले ताई आईचं प्रेम आणि पत्नीचं प्रेम सारखंच असतं. म्हटलं आईच्या प्रेमामध्ये आणि बायकोच्या प्रेमामध्ये काहीही फरक नसतो. मी त्यांना म्हटलं कसं काय? ते म्हटले, पूर्वी माझी आई मला जेवण वाढायची, आता माझी बायको सुद्धा मला जेवण वाढते. म्हटलं पूर्वी माझी आई मला आंघोळ घालायची, आता माझी बायको सुद्धा मला आंघोळ घालते. म्हटलं आईच्या आणि बायकोच्या प्रेमामध्ये काही फरक नाही. त्यावेळेस मी त्यांना म्हटलं, ज्या वेळेस तुम्ही लहान होता, लहान असताना तुमच्या आईने तुमची टाळू भरली आणि तुमच्या डोक्यावरती केस आले, पण ज्या वेळेस तुमच्या बायकोने तुमच्या टाळूवरून हात फिरवला त्यावेळेस आलेले केस गेली. वाटल्यास चेक करून बघा. म्हणून आईची जागा कोणीही घेऊ शकत नाही मायबाप. आणि म्हणूनच जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या 2य चरणामध्ये सांगतात, आईचं प्रेम कसं आहे. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. महाराज सांगतात, जी आपल्या मुलावरती निरपेक्ष प्रेम करते, जिच्या प्रेमामध्ये कोणताही स्वार्थ नसतो, निस्वार्थ प्रेम करणारे या जगामध्ये एकच नातं आहे, ते म्हणजे आईचं.
बाकीच्या नात्यामध्ये कुठेतरी स्वार्थ आपल्याला दिसून येईल, पण आईच्या नात्यात स्वार्थ दिसत नाही. तिला कोणतीही अपेक्षा नसते आपल्या लेकराकडून. अपेक्षा फक्त एकच, की आपला मुलगा खूप मोठा झाला पाहिजे, उच्च पदावरती गेला पाहिजे, अधिकारी झाला पाहिजे. फक्त एवढीच अपेक्षा असते बिचारीची, बाकी काही अपेक्षा नसते. जगात एकमेव नातं असं आहे, म्हणून ऐशी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. जगातलं सगळ्यात मोठं अधिष्ठान आई आहे. आणि किती प्रेम करते आई आपल्या लेकरावर. एक महाभारतातला प्रसंग मी तुम्हाला सांगेन. ज्या वेळेस अभिमन्यूचं प्रेत त्या रणांगणावरती पडलेलं आहे, सुभद्रेने पाहिलं, अभिमन्यूच्या प्रेताकडे बघितलं, पळतच गेली, धरलं त्याला, आपल्या मांडीवरती घेतलं, आपल्या साडीच्या पदराने त्याचा चेहरा पुसतीये, त्याच्या शरीरामध्ये रुतलेली ती दगडं काढतीये, रडतीये. आणि रडत असताना ते आपल्या मुलाचं गुणगान गातीये. आता माझ्या अभिमन्यू सारखा मुलगा पाहायला सुद्धा मिळणार नाही, माझा अभिमन्यू सारखा मुलगाच नाही. कौतुक करते मुलाचं, गुणगान गातीये, रडतीये. अर्जुनाला म्हणते, हो बघा ना आपलं बाळ, आपल्या बाळाला वीर मरण आलं. अर्जुनाला म्हणते, हो माझं बाळ कुठं आहे? वेड्यासारखं रडतीये. आणि रडत असताना त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण येतात. अशा वेळेला त्याला यावंच लागतं. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. भगवान श्रीकृष्ण म्हणजे सुभद्रेचे सख्खे भाऊ आहे, आणि सुभद्रा ही भगवान श्रीकृष्णाची सख्खी बहीण आहे. कृष्णाकडे पाहिलं आणि सुभद्रेला आणखी रडू फुटलं. सुभद्रा रडायला लागली, कृष्णा मला माझा अभिमन्यू पाहिजे, मला माझा अभिमन्यू हवा आहे, कृष्णा मला माझा अभिमन्यू दे ना. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण सुभद्रा मातेची समजूत घालतायत. भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी सुभद्रा मातेला म्हणतात, सुभद्रे अगं तुला माहितीये तू कोण आहेस? तुला माहितीये तू कोण आहेस? अगं तुझ्या डोळ्यामध्ये पाणी शोभत नाही, डोळ्यातलं पाणी पुस सुभद्रे. तुला माहितीये तू कोण आहेस? तिने विचारलं, कृष्णा कोण आहे मी? तेव्हा भगवान श्रीकृष्णाने सांगायला सुरुवात केली, अगं सुभद्रे पंडू राजासारख्या महान पराक्रमी राजाची तू सून आहेस. म्हटली बर, कोंबडी महत्वाची का कीर्तन महत्वाची? कोंबडी. विठाल नाही, असं बी असू शकतं की देव तुमची परीक्षा घेत असेल, बघू तुमचं किती लक्ष आहे. नाही, कीर्तनात असल्यावर तरी थोडंसं श्रवण शक्ती किती आहे. भगवान परमात्मा कधी कधी परीक्षा घेत असतो, आणि त्या परीक्षेमध्ये तुम्ही काटावर तरी पास झाले पाहिजे की नाही. त्यावेळेस सुभद्रा मातेला त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण सांगायला लागले, सुभद्रा मातेला सांगायला लागले देव, अगं तुला माहिती तू कोण आहेस? म्हटली कोण आहे देवा? सांगितलं, अगं सुभद्रे पंडू राजासारख्या महान पराक्रमी राजाची तू सून आहेस. म्हटली बर. अगं एवढंच नाही सुभद्रे, हस्तिनापुराची होणारी तू राणी आहेस. म्हटली बर. अगं एवढंच नाही, अर्जुना